ही कथा म्हणजे ही लिहावीशी का, म्हणजे का वाटली, की अनुभव आला का, की तुमचा वैयक्तिक अनुभव आला की, आणि मग तुम्हाला वाटलं का की हिचं बायोपिक येते? कारण हल्ली ना आपण फक्त एकटी आपलं घर नाही सांभाळू शकत, आपल्याला 2 अजून हातांचा सपोर्ट लागतो आणि तो कधीच नवऱ्याचा असत नाही. घरची राणी आणि तिची परिराणी यांची गोष्ट आहे. तशीच ती त्यांच्यामध्ये जे सगळे काय राग लोभ होत असतात वरचेवर, त्याच्यामुळे भरडल्या जाणाऱ्या घरातल्या नवऱ्याची आणि लहान मुलांची पण गोष्ट आहे. सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती किंवा सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणारा किंवा ट्रेंडिंग असणारा सिनेमा म्हणजे नाच ग घुमा. थिएटरमध्ये येण्याआधीच बरेच दिवस खूप चर्चा सुरू झाली आहे त्या सिनेमाची. तर त्या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत, परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी. खूप खूप स्वागत तुमचं लाईमलाईटमध्ये. थँक्यू. सध्या स्त्रियांच्या भावविश्वातले खूप सिनेमे येत आहेत, म्हणजे झिम्मा झाला किंवा बाई पण भारी देवा झाला. पण हा खूप वेगळ्या स्तरातल्या स्त्रियांवरचा सिनेमा आहे. पण तरी तो असा क्लिशे होऊ नये किंवा एक तोचपणा येऊ नये, याच्यासाठी लेखन करताना आणि तो नंतर पडद्यावर उभा करताना काय काय गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या, किंवा ती प्रोसेस कशी होती सगळी लिखाणापासून दिग्दर्शनापर्यंत? छोटीशी करेक्शन करते मी. आम्ही फक्त लेखक दिग्दर्शक नाही आहोत, तर पहिल्यांदा मी निर्मिती करण्याचं ठरवलं आणि मग आम्ही लेखक दिग्दर्शक झालो. ओके. मग 6 जण? आम्ही 6 जण आहोत. तर त्यातले 2 आम्ही आहोत. स्वप्नील जोशी आहे आमच्याबरोबर, शर्मिष्ठा राऊत आहे, तृप्ती पाटील आणि तेजस देसाई, असे आम्ही 6 जण आहोत. तर बरेच वर्ष आम्ही स्टुडिओ बरोबर करत होतो, पण आम्ही ह्यावेळी ठरवलं की आपण निर्मिती करून बघूया. आणि मग स्वप्नील आणि शर्मिष्ठा आणि बाकीचे सगळे जण आले. तर आता तुझ्या प्रश्नाकडे येते मी, की वेगळेपणा मला असं वाटतं की आपण चित्रपटामध्ये असं ठरवून करत नाही. जर तुमच्या विषयामध्ये वेगळेपणा असेल तर तो ऑटोमॅटिकली चित्रपटामध्ये पण तो वेगळेपणा येतो. आता दिग्दर्शकीय पॉईंट ऑफ व्ह्यूनी परेश उत्तर देईल की त्याच्या वेगळेपणाचं काय, पण लेखन म्हणून मला असं वाटतं की तुमचा विषय जर वेगळा असेल, घिसापिटा नसेल तोच तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ते वेगळं पण येणारच आहे. फक्त मग ते नंतर राखण्याचं काम दिग्दर्शकाला करायला लागतं बाकी सगळ्या गोष्टींचं. तर मला असं वाटतं की ते विषयात नाविन्य आहे. तो विषय आपल्या खूप जवळचा आहे, मालकीण आणि तिची मदतनीस. पण हा कुणा एकाची फिल्म नाही ना, ती मालकिणीची फिल्म आहे ना ती मदतनीसीची फिल्म आहे. तर मालकीण आणि मदतनीस यांच्या गोड नात्याची, यांच्या टॉम अँड जेरी टाईप्स रिलेशनशिपची ही गोष्ट आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. फन कॉमेडी, फन फिल्म आहे, फन फॅमिली फिल्म आहे. सगळ्यांना बघता येईल आणि सगळे एन्जॉय करता येईल असं आहेच आहे. पण त्याच्यामध्ये खूप इमोशनल असा पण एक भाव आहे, त्याच्यामध्ये थोडा इमोशनल अँगल आहे, थोडीशी जाणीव आहे, असं सगळं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वेगळं आहे. जशी ती त्या मुख्य काय घरची राणी आणि तिची परिराणी यांची गोष्ट आहे, तशीच ती त्यांच्यामध्ये जे सगळे काय राग लोभ होत असतात वरचेवर, त्याच्यामुळे भरडल्या जाणाऱ्या घरातल्या नवऱ्याची आणि लहान मुलांची पण गोष्ट आहे. कारण एकदा ते मालकीण मोलकरीण संघर्ष सुरू झाला की त्याच्यामध्ये सगळं घर भरडून निघत असतं. तर ती सगळी गंमत जम्मत सुद्धा आम्ही त्याच्यात टाकलेली आहे. आणि केवळ गोष्ट वेगळी असून चालत नाही, ती वेगळ्या प्रकारे चित्रित करण्याचाही एक आपल्याला एक काहीतरी कार्यक्रम करायला लागतो. त्यामुळे मग चित्रण करताना अभिनय शैली कशी असावी, नक्की काय ॲक्टिंग स्टाईल असावी, ती खूप अशी फार्सिकल कॉमेडी पण होता कामा नये, ती एकदम गंभीर वास्तववादी पण असता कामा नये. तेव्हा ही जी मधली तारेवरची कसरत असते तर ती करण्याचं काम आमच्या कलाकारांनी अत्यंत चोख पार पाडलं. आणि त्याची बरोबर जी एक अत्यंत गंमतशीर अशी लाईट हार्टेड कॉमेडी ज्याला आपण म्हणतो, तर तशी त्याची ती शैली आम्हाला राखता आली. आणि त्याच्यातून ते सगळं वेगळेपण मग जास्त त्याचं उठावदार झालं. ही कथा म्हणजे ही लिहावीशी का, म्हणजे का वाटली, की अनुभव आला का, की तुमचा वैयक्तिक अनुभव आला की, आणि मग तुम्हाला वाटलं का की हिचं बायोपिक येते? हो, जसं एलिझाबेथ एकादशी ही माझ्या अनुभवांवर आधारित होती, तशीच नाच ग घुमा ही गोष्ट पण एक स्त्री म्हणून, एक कुटुंब म्हणून, एक मदतनीस, माझी मदतनीस आणि माझी गोष्ट आहे ॲक्च्युली. तर आमच्याकडे अनेक वर्ष एक ताई काम करतात, खूप गोड आहेत त्या.
आणि ते आणि ही माझी म्हणण्यापेक्षा ना मी असं म्हणेन की प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे, प्रत्येक वर्किंग वुमनची गोष्ट आहे, प्रत्येक गृहिणीची गोष्ट आहे. कारण हल्ली ना आपण फक्त एकटी आपलं घर नाही सांभाळू शकत. आपल्याला 2 अजून हातांचा सपोर्ट लागतो आणि तो कधीच नवऱ्याचा असत नाही. म्हणजे तो जरी विलिंग असला ते करायला तरी मला असं वाटतं की ते पटत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला नाही का बाईच्या हाताचीच गरज असते की त्याचं ते आपल्याला ते घडी करणं पटत नाही, ते भांडी घासणं पटत नाही, काहीच पटत नाही आपल्याला. मला कळलं नवऱ्याचा अँगल किती महत्त्वाचा आहे. तर घरी कशी परिस्थिती असते म्हणजे तसं ट्रेलर मध्ये आहे मी किती करणार, हे ट्रेलर तुम्ही पाहिलं ना नाही तसं नाही. ऍक्च्युली परेश खूप मदत करतो, पण मला ते आवडत नाही तो ज्या पद्धतीने करतो. कारण माझं आमच्या ताईंबरोबर सेट झालेलं आहे आणि आम्हाला दोघींना माहिती की आम्हाला काय हवं असतं ते. त्यामुळे मला त्या माझ्या आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. आणि मला असं वाटतं की ही प्रत्येक बाईचं असं होतच ना की आपलं एक बॉन्डिंग तयार होतं आपल्या बाईबरोबर, आपला एक रॅपो तयार होतो. मग आपल्याला काही गोष्टी खटकत पण हे नाही इतर कुठल्याही नात्यासारखं आहे. म्हणजे ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल, सासू सुनेच असेल, नवरा बायकोच असेल, तर आपल्याला काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी खूप खटकतात आणि मग तो आपला तराजू तयार होतो की मला जे खटकतंय ते जास्त आहे का मला जे हवंय ते जास्त आहे. हे सगळ्या नात्यांमध्ये आपण जे लागू करतो ना तेच आपली हाऊसहेल्प आणि आपण ह्यांच्यामध्ये पण ते. पण ती पण एक माणूस असते आणि तिचं एक विश्व असतं. तर अशी ह्या दोन बायकांच्या बॉन्डची गोष्ट आहे असं मी म्हणेन. त्यांच्या काय काय साधारण अडचणी असतात ते बघण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. सर तुमचा सिनेमा ना म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल किंवा आताचा वाळवी असेल की प्रत्येक फ्लेवरनुसार तर व्हिज्युअली तो तसा दिसतो, त्याचं फ्रेमिंग आणि तसा छान दिसतो. तर मग हे त्याचं प्री प्रोडक्शन कसं करता तुम्ही, किंवा हाही दिसतानाही एकदम असा छान घरातला वाटतो किंवा अरे हा बघूयात किंवा अरे हे असा विचारच केला नसतो. हे रोजच्या बघण्यातल्या स्त्रिया असतात पण आपण त्यांचा कधी विचार करत नाही किंवा हे मांडलं पाहिजे. तर त्याचं प्री प्रोडक्शन वगैरे कसं करता तुम्ही? आता ती खूप मोठी प्रक्रिया आहे. सारांशाने सांगायचं झालं तर प्रत्येक चित्रपटामध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायला लागते की एकूण ती कथावस्तू काय आहे किंवा एकूण त्याचा रस काय आहे. आणि मग तो एकदा ठरला माझ्या मनात की मग माझे सगळे काय विभाग प्रमुख असतात, HODs असतात, त्यांच्याबरोबर बैठका सुरू होतात की नक्की ती कशी, हा चित्रपट कसा दिसला पाहिजे, त्याची रंगसंगती काय पाहिजे, कलाकारांची अभिनय शैली काय पाहिजे, अशा अनेक बारीक सारीक गोष्टींवर काम करण्यात येतं. त्याची ध्वनी योजना कशी असायला पाहिजे, त्याचं एकूण वेशभूषा रंगभूषा कशा प्रकारची पाहिजे. कारण जरा थोडंसं इकडे तिकडे झालं की ती वेगळ्या धाटणीची वाटू लागेल, थोडंसं कमी पडलं तर काहीतरी अजून वेगळा रस उत्पन्न होईल, अशी ती कसरत असते. तर ती सगळ्या विभाग प्रमुखांबरोबर चर्चा करून ठरते. जशी वाळवीच्या वेळेला ठरली होती, हरिश्चंद्राच्या फॅक्टरीच्या वेळेला, एलिझाबेथ एकादशीच्या वेळेला आणि आता. तर असं तो सगळ्यांचा मिळून मिसळून होणारा भाग आहे. कास्टिंगची प्रोसेस कशी होती, म्हणजे ह्याच्यासाठी हे कधी ठरलं? ही पण अगदी जशी कुठल्याही नाटक सिनेमांच्या दृष्टीने आपण विचार करतो तशीच, की संहिता लिहून पूर्ण झाल्यानंतर माझा तो विचार सुरू होतो की आता कुठल्या पात्रासाठी कोण. लिहित असताना मी शक्यतो त्या गोष्टी मनात येऊ देत नाही, कारण त्या पात्रावर अन्याय करणारं होतं ते पात्र त्याच्या ह्याच्याने येऊ दे पहिल्यांदा बाहेर आणि मग आपण ठरवू की त्याला कोण साजेस आहे. आणि मग कलाकारांनाही तो एक ते आव्हान असतं छान गोडसं की अरे हे मस्त आहे, हे करायला आवडेल, किंवा माझी खरं तर स्वभाव किंवा धाटणी तशी नाही आहे पण तरी मला हे पात्र करायला सांगतायत, गंमत आहे, नवीन आव्हान आहे काहीतरी. तर असा सगळा विचार करून मग पात्रयोजनेचा विचार झाला. त्यावेळेला यावेळेला पहिल्यांदा असं झालं की केवळ ह्या पात्रासाठी कोण, त्या पात्रासाठी कोण हा विचार तर आपण करतोच, पण ही जी जोडगोळी आहे मालकीण मोलकरीण, तर ती जोडगोळी कोणाची जास्त खुलून येऊ शकेल अशा त्या जोडीच्या दृष्टीनेही आम्ही थोडासा विचार केला यावेळेला पहिल्यांदाच. आणि मग मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव ह्यांची जोडगोळी अत्यंत चित्ताकर्षक होईल असं आमचं एक मत झालं. आणि तसंही त्यांच्या भूमिकांसाठी त्या योग्य होत्याच, पण त्यांची जोडगोळीसुद्धा खूप धमाल करेल असं वाटलं. तुम्ही एकमेकांच्या कामात येते, म्हणजे तुम्ही लिखाणामध्ये आणि दिग्दर्शनामध्ये तुम्ही पण जेव्हा लिखाण तुमचं पूर्ण झालं आणि ह्यांना जेव्हा दाखवलं तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं होतं? मी असं नाहीये मी लिहिते आणि तो डिरेक्ट करतो असं नाहीये, आम्ही दोघं मिळून लिहितो. आम्ही तो पण लेखक आहे, मी पण आम्ही दोघांनी लिहिलेली असते फिल्म.
ती कॉन्सेप्ट सुचल्यापासूनच आम्ही एकत्र असतो त्याच्यावरती. ओके. हा, तर कॉन्सेप्ट सुचल्यानंतर आम्ही ती डिस्कस करतो आणि आम्ही ती एकत्रच लिहितो. त्यामुळे मी लिहून त्याला ऐकवली आणि मग तो दिग्दर्शक म्हणून इन झाला अशी प्रोसेस नाही आहे ही. आणि नंतर ती सुद्धा दिग्दर्शनात दर दिवशी माझ्यावर लक्ष ठेवून असते. मी सांग तुम्हाला कळलं तुझी सबटायटल्स आली तुझ्या चेहऱ्यावरची, ती बसते तिने डोक्यावर, नीट होतंय ना लिहिलंय तसं. नाही तसं नाहीये. मग माझा रोल सुरू होतो तो निर्मातीचा, की आपल्याला ते प्रोडक्ट, आणि आता ह्यावेळी जास्त जबाबदारी आहे कारण आता आम्ही स्वतंत्रपणे करतो, आमच्या मागे कुणी स्टुडिओ नाहीये. त्यामुळे ते जे म्हणून मार्केटिंगसाठी करायला हवं, पब्लिसिटीसाठी करायला हवं, त्या दृष्टीने मला जे काही करणं गरजेचं होतं ते मी करते. बाकी दिग्दर्शनात मी ढवळाढवळ करत नाही, कारण माझा पूर्ण विश्वास आहे तो जे करेल ते चांगलंच करेल. एखादा कलाकार निर्मिती करणं म्हणजे किती महत्त्वाचं असतं, की त्या कलाकाराला माहिती असतं की खरं डिस्ट्रीब्युशन पुढे किंवा मार्केटिंगसाठी ह्याच्यासाठी कुठेतरी मराठी सिनेमा त्याच्यामध्ये कमी पडतो. म्हणजे एक लेखक, दिग्दर्शक आणि प्रोड्युसर, तर तो सिनेमाला त्याचा किती फायदा होतो? नाही, म्हणजे फायदा होतो, अर्थातच फायदा होतो, कारण आपण ते सगळं अनुभवलेलं असतं. म्हणजे निर्मितीपर्यंतची प्रक्रिया तर आपल्याला माहिती असते आणि नंतर जी वितरणाची जबाबदारी असते त्याची आपल्याला आता गेल्या 5-7 चित्रपटांच्या अनुभवानी थोडी थोडी माहिती झालेली असते. आणि हे लक्षात आलेलं असतं की ते अवघड नाही, ते अजिबातच अवघड नाही जर तुम्ही मनात घेतलं. आता जसं लेखन करायचं मनात घेतलं, पहिली 1-2-3 काय स्क्रिप्ट्स म्हणा किंवा काय कथा कादंबऱ्या थोड्याशा तोडक्या मोडक्या झाल्या असतील, पण नंतर हळूहळू जम बसतोच ना आपला. दिग्दर्शन करताना सुद्धा पहिली 1-2 नाटकं किंवा 1-2 चित्रपट असे जातात थोडेसे देवाला वाहिल्यासारखे, आणि नंतर तुमचा जम बसतो. तसं आहे ते, की एकदा तुम्हाला त्यातले बारकावे कळले तर मग त्याच्यामध्ये काही अवघड काही नाही. तेव्हा हा जो आपण उगीच भाऊ करून घेतलाय ना, की अरे बापरे ते वितरण म्हणजे फार काहीतरी भयंकर असतं, आणि तसं काही नाहीये. आणि विशेषतः आता 6 जणांची मोट बांधल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या आणि त्याच्यातून अत्यंत छान एक प्रक्रिया. इतरही आम्हाला मित्रमंडळींचं सहाय्य होतंय वितरण आणि प्रमोशन या क्षेत्रामध्ये. मला असं वाटतं की खरं तर निर्माता होण्याचा आमचा विचारच नव्हता. एलिझाबेथमध्ये नाईलाजाने झालो आणि मग पुढच्या 4 फिल्म्समध्ये मला सेन्सॉरपर्यंतची प्रक्रिया कळली, कारण मी पण माझंही लर्निंग आहे. मी कशी बॉर्न प्रोड्युसर नाही किंवा कोणीच नसतं. तर या सगळ्या 4ही फिल्म्स हिने एक्झिक्यूट केल्या होत्या, कार्यकारी निर्माती ती होती. हा, आणि मग नाही, कार्यकारी निर्माती आणि स्टुडिओ बरोबर निर्माती होतेच, म्हणजे फंडिंग फक्त माझं नव्हतं त्या फिल्मला. तर पण ह्यावेळी असं ठरवलं की आता शेवटपर्यंत जायचं, आपण डिस्ट्रीब्युशन पर्यंत आपण बघूया करून, काय चुकू ना, त्याच्या पलीकडे काय होणार आहे. आणि म्हणून मग ते ठरवलं आम्ही डिस्ट्रीब्युशन पर्यंत जायचं. पण हा म्हणतो तसं हार्डशिप आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कष्ट खूप आहेत, तुमची रात्रीची झोप जाते, तुम्ही स्ट्रेसमध्ये असता. पण ह्या सगळ्याचा विचार केला तरी ती प्रोसेस तशी काही रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे असं नाही आहे की हे करूच शकत नाही आपण हे करू शकतो. आणि स्टुडिओ बरोबर आहे म्हणून ते सगळं स्मूथली होतं, तुमच्यापर्यंत येत नाही. तुम्ही जेव्हा स्वतः घुसता त्याच्यामध्ये तेव्हा सगळे डिसिजन तुम्हाला घ्यायला लागतात. पण ते आहे इंटरेस्टिंग, ती पण एक प्रक्रिया आहे आणि ती पण एन्जॉय केली पाहिजे असं मला वाटतंय. याचे म्युझिक आणि बाकी गोष्टींबद्दल काय सांगाल? एक तर 2 गाणी आलीच आहेत मला. हो, 2 गाणी आली आहेत, अजून 2 बाकी आहेत. अच्छा. आमचे संगीतकार नरेंद्र भिडे, ज्यांनी एलिझाबेथ एकादशीला म्युझिक दिलं होतं, चिवची सौकला पण त्यांनी दिलं. सगळ्या त्यांचा मुलगा आहे, फक्त 22 वर्ष वय आहे त्याचं, आणि त्यांनी ही गाणी बनवलीत. मी त्याला गमतीने मराठीतला आरडी म्हणते. पण खूप चांगली समज आहे त्याला. आणि मी खूप सामान्य माणूस आहे संगीताच्या बाबतीत, मला त्याच्यातलं फार असं कळत नाही. पण जी ट्यून माझ्या मनात रेंगाळते ती मला असं वाटतं की कुठल्याही माणसाला ती आवडेल, असं एक माझं लिटमस पेपर टाईप काम केलेलं आहे मी. तन्मय भिडेशी संपर्क होताच आमचा बालपणापासून. तो आमच्या बैठकांमध्ये येऊन बसायचा नरेंद्र बरोबर जेव्हा काम चालायचं त्यावेळेला. आणि नंतर गेल्या 1-2 वर्षात त्यालाही ह्याच्यात रस आहे असं एक जाणवायला लागलं मला. मग मी त्याच्याकडून त्याला काहीतरी सांगायचो की ह्या प्रसंगावर गाणं करून दे, त्या रसाचं गाणं करून दे, की मग तो करायचा आणि मग त्याच्यावर आमची चर्चा व्हायची. असं एक गमतीजमतीच्या गोष्टी आम्ही केल्या. आणि मग जेव्हा ह्या चित्रपटाची हालचाल सुरू झाली त्यावेळेला मी तन्मयला सांगितलं की चला आता चित्रपटासाठी संगीत करण्याची वेळ आलेली आहे, बाया सरसावा आणि तयार व्हा. त्याप्रमाणे त्यांनी पटापटा चाली करून पाठवल्या
आणि इतका उत्साह होता त्याला त्या चाली करून पाठवताना की ही चाल कशी आहे, ती चाल कशी आहे, त्याच्यावर मग आमची काय वादविवाद, साधक बाधक चर्चा, आणि अशी तावून सुलाखून प्रत्येक चाल अशी तयार झालेली आहे. आणि म्हणूनच ते आता काय तुमचं ट्रेंडिंग का काय म्हणतात ते सगळं चालू आहे. तुम्ही लिहिला सिनेमा आणि आता सिनेमा येतो, तर तुमच्या घरी काम करणाऱ्या ताई त्यांना सांगितलं, त्यांची काय रिॲक्शन होती? त्यांना माहिती, त्यांना मी टीजर दाखवते, ते ती तो आमचा पहिला प्रेक्षक असतो या प्रत्येक गोष्टीचा. त्या मदतनीच नेतात. आमची फॅमिली झालेल्या आहेत, त्या माझ्या आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग झालेला आहे आणि आमचं खूप छान फ्रेंडली हसत खेळत असं नातं असतं. आणि त्यांना मी टीजर दाखवला, त्यांना मी ट्रेलर दाखवला, त्यांना मी गाणी दाखवली, तर त्या खूप खुश होतात. आणि ते जेव्हा ट्रेलर दाखवलं, आपले संवाद तुम्ही सगळे लिहिलेत काय असं म्हणाले, आणि ते खूप हसतात, हसरे आहेत खूप. तर त्यांना खूप आवडतोय. त्यांना ट्रेंडिंग झालंय गाणं हे त्यांच्या मुलींनी सांगितलं. मग त्यांनी मला सांगितलं, ताई गाणं ट्रेंडिंग झालंय बरं का आपलं वगैरे असं. तर शी इज हॅपी. ओके, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे थँक्यू. भांडी घासणाऱ्या बाई ते मदतनीस किंवा घरात काम करणाऱ्या ताई, म्हणजे हा रिस्पेक्ट एक किंवा हा दृष्टिकोन मिळेल या सिनेमामुळे असं आपण म्हणूया. आणि तुम्हाला खूप खूप तेच ऍक्च्युली इंटेन्शन आहे की आपल्याकडे काम करायला येणाऱ्या ताईंवर आपण इतके अवलंबून असतो, पण त्यांचंही एक जग आहे आणि ते पण आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते फनी पद्धतीने समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनाही रिस्पेक्ट केला पाहिजे असं मला वाटतंय. तर 1 मेला हा सिनेमा चित्रपटगृहात येतोय, तर सगळ्यांनी जाऊन नक्की बघा. आणि तुम्ही लाईमलाईटमध्ये आलात, छान गप्पा मारलात, त्याबद्दल खूप थँक्यू. 1 मेला हिने सांगितलं तसं आपल्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पहा. हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. ही फन फॅमिली फिल्म आहे. प्लीज एन्जॉय करा. थँक्यू.